काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना त्यांनी शरद पवारांचे 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ असल्याचं वक्तव्य केलं होतं आणि यावरनं आता राजकीय वातावरण जे ते आपल्याला सगळीकडे तापल्याचं पाहायला मिळतं आहे. तर या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. शिवाय जितकेही राजकीय वेगवेगळे मुद्दे आहेत त्यावरही आपण आज बोलणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुद्द्यापासून. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस हे राबवलं गेलं होतं एकनाथ शिंदेकडून. एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन लोटस नंतर टायगर नंतर महाराष्ट्रात कुठला पक्ष फुटणार किंवा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष फुटणार का याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याच वेळेस काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत किंवा माझे मुख्यमंत्री राहिले आहेत महाराष्ट्राचे, ते पृथ्वीराज चव्हाणांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत आणि ते पक्ष सोडतील काही मला माहिती नाही, परंतु ते अस्वस्थ आहेत. त्यांना मोदी शहांकडून किंवा जे ट्रीटमेंट उद्धव ठाकरेंच्या खासदारांबद्दल झाली तीच ट्रीटमेंट कुठंतरी म्हणजे शरद पवारांच्या खासदारांना पण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे अस्वस्थ आहेत आणि ते पक्ष सोडण्याची म्हणजे शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. यामुळं काय झालं की बाबा महाराष्ट्रात जे काही अस्थिर वातावरण होतं की बाबा कुठला नवीन भूकंप होऊ शकतो का, तर याबद्दलच्या चर्चांना आता आपण उधाण आल्याला दिसून येतं. काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले, त्यानंतर आमदार फुटण्याची पण शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर म्हणजे राष्ट्रवादी पक्ष ज्याचे विलिनीकरणाच्या शक्यता चर्चा सुरू होत्या, त्या पक्षाबद्दल जर एखादा ज्येष्ठ नेता महाराष्ट्रातला बोलत असेल तर त्या वक्तव्याला निश्चितपणे महत्त्व प्राप्त होतं. आणि पृथ्वीराज चव्हाणांचे यापूर्वीचे त्यांनी जे काही अंदाज थोडेफार व्यक्त केले होते जे महत्त्वाचे होते त्याच्याबद्दल त्यानंतर सुद्धा त्या अंदाजांना कुठंतरी म्हणजे ते अंदाज कुठेतरी खरे ठरल्याचं आपल्याला दिसून आलं होतं काही अंदाज त्यांचे. तर त्यामुळं शरद पवारांचे खासदार फुटणार का, तर हा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. म्हणजे आता जे दीपकने सांगितलं की शरद पवारांचे खासदार फुटणार का, हा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं ते वक्तव्य आहे. पण त्या वक्तव्यावर खरं तर जे खासदार सुप्रिया सुळे आहेत त्यांनी असं स्पष्ट म्हटलं आहे की पृथ्वीराज चव्हाण यांचा कोणत्या खासदारांशी संपर्क झाला आहे किंवा त्यांनी कुणाशी चर्चा केली याबाबत आपल्याला माहिती नाही, पण आमचे 8ही खासदार हे अजूनही माझ्या संपर्कात आहेत आणि आमचे खासदार म्हणजे ऑपरेशन तुतारी हे होणं सध्या तरी अशक्य आहे, असं खासदार सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या गोटातले जे त्यांचे खासदार आहेत ते वारंवार ज्यावेळी माध्यम प्रतिनिधींकडून त्यांची प्रतिक्रिया विचारली जाते तेव्हा त्यावर ते त्यांच्या बाजूने भूमिका मांडत असतात. संजय राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत त्यांनी जे काल एक प्रकारे म्हणजे एकनाथ शिंदे आणि पवारांच्या भेटीवर वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आज त्यांची भूमिका मात्र ही कुठेतरी पवारांच्या बाजूनं साजेशी अशी दिसली की पवारांचे खासदार कुठेही अस्वस्थ आहेत असे दिसून येत नाही आहे आणि पवारांच्या खासदारांमध्ये एकी आहे. त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साजेशी भूमिका ही संजय राऊतांची सुद्धा आहे आणि पक्षाच्या कार्याध्यक्षा म्हणून आणि पक्षाच्या गटनेत्या म्हणून किंवा ज्यांच्याकडे पक्षातले सगळे खासदार आपलं एक नेतृत्व म्हणून बघतात त्या सुप्रिया सुळेंनी पण त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पण कसं असतं ना, राजकारणात कुठल्याही गोष्टी या काय म्हणतात ना, आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. त्यामुळे आता आपल्याला ऑपरेशन टायगर तर बघायला मिळालं 6 खासदारांच्या रूपानं, पण आता जे पवारांचे 8 खासदार आहेत त्यातले 8ही खासदार पवारांसोबत 2029 पर्यंत कायम राहतात की पुढे त्यातही आपल्याला काही ऑपरेशन तुतारी होतंय याबाबत आपल्याला येणारा काळच सांगणार आहे. त्यावर आपण आज बोलणं हे मला तरी उचित वाटत नाही, पण चर्चा होत असतात. म्हणजे सुप्रिया सुळेंनी आणखी एक वक्तव्य केलं की 12 वर्षांपासून माझा शपथविधी होतोय. म्हणजे जे सत्तेत जाण्याविषयीच्या चर्चा आहेत त्याला सुद्धा आज सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं की 12 वर्षांपासून मी सत्तेत जाणार आहे या चर्चा आहेत. त्यामुळे एकूणच या सगळ्या चर्चा आहेत आता त्या खरं तर वावड्या आहेत की त्याचं काय नेमकं अस्तित्व या चर्चांचं किती आहे ते आपल्याला पुढे दिसून येईल असं मला वाटतं. मुळात ना कोमल, ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत त्या बऱ्याच दिवसापासून चर्चाच आहेत फक्त, पण पृथ्वीराज चव्हाण सारख्या नेत्यांनी या बाबतीत कमेंट केल्यामुळं त्याला अधिक सिरियसनेस आला. पण पृथ्वीराज चव्हाण यांचं स्टेटमेंट कितपत सिरियस घ्यायचं याविषयी शरद पवार पण अनेकदा बोललेलं आपल्याला दिसून येतात. म्हणजे ते काँग्रेसमध्ये ए आहेत का बी आहेत का सी आहेत, ते असं बऱ्याचदा शरद पवार स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांच्या बऱ्याच मतांबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं होतं. रायव्हलरी पण खूप आहे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये. म्हणजे जर आपण आघाडी सरकारचा काळ बघितला 2010 ते 2014चा,
तर शरद पवार विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण हे शीतयुद्ध बऱ्याच काळ सुरू होतं. म्हणजे अगदी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अजित पवार स्वतः म्हणाले होते की पृथ्वीराज चव्हाणांसोबत काम करणं म्हणजे जुलमाचा रामराम होता. त्यामुळं राष्ट्रवादीबद्दलचं मत पृथ्वीराज चव्हाण यांचं कितपत सिरियस घ्यायचं हा पण एक विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि सिरियस किती घ्यायचं या म्हणजे हे म्हणण्यापेक्षा त्यांचं मत काही बरं आहे किंवा राष्ट्रवादीला साजेस आहे. म्हणजे तुम्ही आघाडीत जरी असलात तरी पृथ्वीराज चव्हाण हे कधीच प्रो शरद पवार किंवा प्रो राष्ट्रवादी नसतातच. म्हणजे त्यांच्या वक्तव्यातून किंवा त्यांच्या भूमिका मांडण्यातून आपल्याला ते कायम बघायला मिळालंय. म्हणजे त्यामुळे आता मी तेच म्हटलं ना की त्यांचं एक वक्तव्य त्यावरून या राजकीय चर्चा. मग हे अगेन आहे ना, ते जर पवारच सिरियसली घेत नसेल तर आपणही का सिरियसली घ्यावं असं आहे ना. परंतु आपण 2 दिवसापूर्वी ज्या चर्चा झाल्या त्याच्यातली एक महत्त्वाची घडामोड आपण विसरतोय मला असं वाटतंय. कोमल आणि ऋषिकेश, जयंत पाटील आणि म्हणजे यांची विनोद तावडे यांची जी भेट झाल्याची चर्चा आहे हा मोठा महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीमधला महत्त्वाचा मुद्दा असू शकतो, ठरू शकतो. कारण 2 महत्त्वाचे नेते अशा टप्प्यावरती भेटत आहेत की ज्या टप्प्यावरती महाराष्ट्राचं राजकारण आज उभं आहे, वेगळा संकेत मिळत आहेत. आणि हे 2 ज्येष्ठ नेते ज्यावेळेस एक त्यांच्यामध्ये काहीतरी खलबत होतात, बैठक होती जी गुप्त होती, त्याची नंतर चर्चा होती सुरू. त्या बैठकीमध्ये निश्चितपणे राजकीय घडामोडीवरती चर्चा झाली असणार आहे. आणि जे काही आत्ता ठाकरेंबद्दलच्या खासदारांबद्दल झालं किंवा ठाकरेंचा पक्ष फुटला थोडक्यात असं आपण म्हणूया, तर कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा बेचैनी असू शकते. म्हणजे अस्वस्थता असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही तेच आहे ना, चर्चा असणं वगैरे सगळं. आता विनोद तावडेंच्या भेटीविषयी बोललो आपण की विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची भेट. तर सेम विनोद तावडे आणि खडसेही भेटलेत की. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होणं हे काही चुकीचं नाही आहे. पण त्यातून पुढे काय घडामोडी घडतात हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण याविषयी खरं तर तावडे आणि जयंत पाटील भेटले तर त्याविषयी सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की मी आणि तावडे पण एका समितीत आहोत, आम्ही सुद्धा भेटलो आहे. म्हणजे त्यांच्या शेवटी ते केंद्रीय पातळीवरचे ज्यावेळेस नेतृत्व असतं, प्रदेश पातळीवरचं नेतृत्व असतं, त्यांना विरोधी पक्षातले असू दे, इतर सहकारी पक्षातले असू दे, नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. आपण ज्यावेळेस चर्चा करतोय त्यावेळेस याचा राजकीय अर्थ काढायचा प्रयत्न केला तर नक्की ते सत्तेत जाणार आहेत का, तर याचं उत्तर तुर्तास तरी जर त्या पक्षाचं अधिकृत मत बघितलं आपण तर सुप्रिया सुळेंच्या मते तर त्या सत्तेत जाण्याविषयी पूरक नाही आहेत. म्हणजे त्यांचं त्याविषयी त्यांनी स्पष्ट नकार आता तरी सांगितलं आहे. त्यांचं स्पष्ट मत आहे की 12 वर्षांपासून माझा शपथविधी होतोय, म्हणजे अजून तरी झालेला नाही आहे आणि पुढेही होईल की नाही याची साशंका आहे. तिसरा मुद्दा येतो जयंत पाटील भेटले तर जयंत पाटलांच्या सुद्धा भाजपसोबत जाण्याच्या चर्चा या 2019 पासून, आणि ज्यावेळेस खरं तर 2019 पासून सुरुवात झाली आणि 2021-22 ज्या वेळेस पक्षफुटी झाल्या त्यावेळेस जयंत पाटलांचं नाव चर्चेत आलं. पण अजूनही जयंत पाटील हे पवारांसोबत आहेत. त्यामुळे या चर्चा होत राहणार. पण या चर्चेला मूर्त स्वरूप ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण त्याला अधिकृत समजलं पाहिजे असं मला वाटतं. तू जे खडसे आणि विनोद तावडे यांच्या भेटीवरती बोललीस, मला तो विषय त्या विषयावर जास्त चर्चा करायला आवडेल. मुळात ना खडसेंचं राजकारण हे आत्ता सध्या जळगावपुरतं मर्यादित झालेलं आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात ते फारसे सक्रिय असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. ते एकतर विधान परिषदेवरती आमदार आहेत, पण त्यांनी मध्यंतरी राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी अधिकृतपणे अजूनही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आहे. किंबहुना त्यांच्या प्रवेशाला जोपर्यंत राज्यातून ग्रीन सिग्नल मिळत नाही, राज्यातून म्हणजे कोणाचा, तर गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत खडसे यांचा भाजप प्रवेश होणार नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खडसे हे कायमच केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांनी आत्ता विनोद तावडेंची भेट घेतलेली आहे. त्याच्या आधी पण त्यांनी अगदी अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा होती. जे.पी. नड्डा असतील, अमित शहा असतील, म्हणजे जे.पी. नड्डा अध्यक्ष होते त्यावेळी भाजपचे, तेव्हा पण त्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी जास्त सलगी असल्याचं दिसून आलं होतं त्यांची. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वानी जरी खडसेंसोबत जुळवून घेतलं असलं तरी सुद्धा अजून राज्यातल्या नेतृत्वानं खडसेंसोबत तेवढं जुळवून घेतलेलं नाही आहे अजून. त्यामुळं तुर्तास तरी खडसेंचा प्रवेश होणं अवघड दिसतंय. आणि खडसे सोबत म्हणजे फडणवीसांची जी एक फळी आहे ना, फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील, त्यांनी केलेली उभारलेली, रवींद्र चव्हाण असतील, आणि ती त्याविरुद्ध खरं तर माफ करा, ही फडणवीसांची फळी होती. आणि खडसेंची फळी होती की खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे हे मधल्या काळात जर आपण बघितलं असेल तर प्रत्येकाला पक्षानं त्यावेळेस थोडंसं लांब ठेवलं होतं. म्हणजे पंकजा मुंडे पण मधल्या काळात ना त्या केंद्रात होत्या ना त्या राज्यात कुठल्याही सरकारी किंवा मंत्रिमंडळात होत्या.
कुठल्याही सभागृहात नव्हत्या कुठल्याही, पण त्यांनी त्यांच्या परीनं लोकसहभाग आणि लोकसंवाद सुरू ठेवला होता. विनोद तावडेंचंही तेच झालं. विनोद तावडे हे काही वेळ आपल्याला राजकारणापासून दूर झालेले दिसले, पण मग ज्यावेळेस त्यांना केंद्रात बोलवलं गेलं आणि केंद्रात ज्यावेळेस त्यांच्यावर त्यांना संधी दिली आणि मग त्यावेळेस संधीचं सोनं त्यांनी कसं केलं हे आपण वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये देशपातळीवर पाहिलं. त्यामुळे विनोद तावडे आता जेव्हा महाराष्ट्रातला त्यांचाच एक माणूस आहे जो तिसरा माणूस आहे की म्हणजे खडसेंना एक प्रकारे पंकजा मुंडे आणि विनोद तावडे प्रचंड मानतात. आणि मग तुम्ही ज्या व्यक्तीला मानता ज्यांच्या राजकीय पाऊल वाटेवर खरं तर तुम्ही चाललाय आणि तो माणूस जेव्हा राजकारणापासून लांब आहे, त्याला पक्षाचं कुठलंही पाठबळ नाही आहे. म्हणजे सध्या खडसेंना पवारांनी दूर केलेलं नाही आहे, पण खडसेंनी पवारांच्या पक्षाची फारकत घेतली आहे. कारण खडसेंबद्दल अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कधीच कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह स्टेटमेंट आपण बघितलेलं नसेल. पण खडसेंबद्दल भाजपकडून तू जसं म्हणालास तसं भाजपच्या प्रदेश नेतृत्वानं त्यांना स्वीकारलेलं नाही आहे. त्यामुळे ही जी दुरी आहे किंवा हा जो दुरावा आहे हा दोन नेतृत्वांमधला दुरावा आहे. म्हणजे विरोधी पक्ष नेते असणाऱ्या खडसेंना ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची चाहूल लागली होती त्यावेळेस खरं तर त्यांना बाजूला करून देवेंद्र फडणवीसांना ती संधी देण्यात आली होती. आणि मग त्यावेळेस खरं तर हे सगळं समीकरण बदललं गेलं आणि मग फडणवीसांनी खडसेंचा घेतलेला राजीनामा आणि मग त्यातून जे काही खडसेंचं बदललेलं राजकारण आहे ते आपण बघितलं. आणि आता तू जसं म्हटलास तसं जळगाव पुरतं मर्यादित राहिलं आहे का, यापेक्षाही मला असं वाटतं खडसेंचं राजकारण हे मोर ऑफ अगेन्स्ट गिरीश महाजन एवढंच राहिलेलं दिसतंय. हां, म्हणजे ते खूपच एक व्यक्तीपुरतं मर्यादित व्यक्ती केंद्रित राजकारण झालंय आणि त्या दोघांमधलेच राजकीय टोलेबाजी असते, आरोप प्रत्यारोप असतात, तेच आपण बघत असतो. त्यामुळे आता खडसे आणि विनोद तावडेंची भेट ही मला असं वाटतं एक त्यांच्या पॉलिटिकल भेट म्हणून सदिच्छा भेट पण असू शकते. पण अजून कारण विनोद तावडे जरी केंद्रात खूप मोठ्या म्हणजे पदावर असतील, त्यांचा जरी केंद्रातल्या नेतृत्वाशी खूप जवळचा संबंध असला तरी तू जसं म्हटलास तसं फडणवीसांचा ग्रीन सिग्नल आल्याशिवाय खडसेंसाठी भाजपची दारं अजूनही खुली झालेली नाही आहेत. गिरीश महाजन कारण भाजपचे संकटमोचक आहेत, फडणवीसांचे संकटमोचक आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या जिल्ह्यातला माणूसच त्यांना पक्षात घेत नाही किंवा घ्या अशी परिस्थिती तयार करत नाही तोपर्यंत तर खडसेंसाठी दारं बंदच आहेत. खरी गोष्ट आहे. तिसरा एक मुद्दा मला या चर्चेदरम्यान मांडायचा आहे. ऋषिकेश सोबत माझी मगाशी चर्चा पण झाली. सध्या अधिवेशन सुरू आहे कोमल. अधिवेशनाची जर आपण चर्चा करायला घेतली तर अधिवेशनात चर्चा करण्यासारखं असं फार काही फ्रुटफुल निघालंय असं काही आपल्याला दिसत नाहीये. उलट हे अधिवेशन जास्तीत जास्त चर्चेत आलं तर आमदारांच्या अनुपस्थितीने, मंत्र्यांच्या अनुपस्थितीने आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने. अक्षरशः म्हणजे विधानसभा अध्यक्षांना ओरडून सांगावं लागलं की मुख्य सचिवांना सभागृहात बोलवा. म्हणजे मुख्य सचिवांपासून सुद्धा अधिकारी सभागृहात येण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, आमदार टाळाटाळ करत आहेत. नेमकं ह्यामागचं दुखणं काय आहे? आता दुखणं म्हणायला गेलं तर आता राज्यात अतिवृष्टी आहे, जे महत्त्वाचे विषय असतात ते जर तुम्हाला अडचणीत आणणारे असतील तर त्यावेळेस सरकारनं काय केलं पाहिजे, तर एक तर सरकार त्याविषयी ओपनली बोलेल किंवा दुसरी गोष्ट तो विषय कसा टाळता येईल यासाठी प्रयत्नशील राहील. मला तरी असं प्रामाणिकपणे वाटतं. आणि कुठेतरी फडणवीसांनी पहिल्या दिवशी ज्यावेळेस खरंच महाराष्ट्रात खूप अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती म्हणजे पूरस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस त्यांनी खरंच समोर येऊन पत्रकार परिषद घेतली आणि त्याला खूप चांगलं त्यांनी हँडल केलं होतं. ते त्याविषयी बोलतही होते. पण नंतर ज्या वेळेस खरं तर मिसिंग लिंकची घटना घडली म्हणजे दुर्घटना घडली, ते पाणी लीक झालं आणि मग कनेक्टिंग लिंकचा मुद्दा आला, मग मुंबई पुणे एक्सप्रेसवे ठप्प झाला दीड दिवसांसाठी. मग त्यानंतर कुठेतरी ना फडणवीसांच्या देहबोलीतून आपण चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून सांगू शकतो की ते कुठेतरी टेन्शनमध्ये नक्की होते की ते कसं चालू होत नाही. म्हणजे आता मी आणि दीपक मगाशी बोलत होतो तेव्हा असं झालेलं की मागे एकदा टँकर बंद पडलेला आणि एक्सप्रेसवे 3 दिवसांसाठी बंद होता आणि यावेळेस काय झालं तर एक्सप्रेसवे 18 तासांसाठी ठप्प होता. म्हणजे मुंबई पुणे जो नवीन मिसिंग लिंक कनेक्ट करणारा आहे तो 18 तासांनंतर सुरू झाला आणि याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पण मला एक मुद्दा असा वाटतो की तुम्ही 18 तासात आम्ही एक्सप्रेसवे सुरू केला हे प्राऊडली सांगण्यासारखी म्हणजे ती गोष्टच नाही आहे ना. आणि 18 तास एखाद्या माणसाचं कुठल्या परिस्थितीत तो माणूस तिथे अडकला असेल, तिथे काय परिस्थिती झाली असेल आणि राज्याची आणि त्याबद्दल आपण प्राऊडली सांगण्यासारखी ही गोष्टच नाही आहे माझ्या लेखी.
पण तरी आपण हे मानू शकतो की प्रशासनानं खूप चांगलं काम केलं, त्यांनी त्यांच्या परीनं काम केलं. पण अगेन त्या दिवशी पण आपल्या इथे ओंकार बोलता बोलता म्हटला की मिसिंग लिंकसारखी ही, म्हणजे मिसिंग लिंकसाठी ही पहिली दुर्घटना असेल, पण आपल्या राज्याला पूर काही नवा नाही आहे ना. पूरस्थिती हाताळणं किंवा अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण होणं ही काही पहिली घटना नाही आहे ना, किंवा हा काही पहिला पाऊस नाही आहे ना. आपल्याला जर त्याची, मुंबईसाठी सुद्धा हा पहिला पाऊस नाही, तरी मुंबई ठप्प होतीच की. म्हणजे 2 दिवस लागले मुंबईची लोकल जी लाईफलाईन आपण म्हणतो ती मुंबईची लोकल पूर्ववत व्हायला, कारण ती आधी तर उशिरा होती 2-2, 3-3 तास, आणि मग ते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी तुम्हाला अधिवेशन जर सुरू ठेवायचं असेल तर तुम्हाला विरोधकांच्या या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत. आपण विरोधकांबाबत सांगायचं झालं तर विरोधकांमधले इनमिन 2-3 आमदार उभे राहायचे, प्रश्न विचारायचे, पण विरोधकांची संख्या ही किती आहे ना. विरोधकांची संख्या ही अशी त्यांना खूप सिरियसली घ्यावं असं नाही आहे. ते बोलताना म्हणतात की आम्ही विरोधकांचा मान ठेवू, पण आपल्याला सभागृहाचं कामकाज ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की विरोधकांना काही से नाही आहे. ते आरडाओरडा करत असतात, ते मुद्दे उपस्थित करत असतात, पण जर तुमचा त्या खात्याचा मंत्री तिथे उपस्थित नसेल, त्या खात्याचा मंत्री उपस्थित असला तरी त्या खात्यावरती ॲक्च्युअल जो काम करणारा प्रशासकीय अधिकारी आहे, सचिव पदावरचा व्यक्ती आहे, तो जर तिथे नसेल, मग हे सगळे मुद्दे येतात ना. आणि मग हे पहिलं असं अधिवेशन असेल की ज्याच्यामध्ये हा मुद्दाच सगळ्यात जास्त हे केला आहे, फ्रुटफुल आपल्याकडे काहीच नाही आहे. दीपक, आपण हे अधिवेशन सुरू असतानाच जो मिसिंग लिंकचा मुद्दा आला होता त्यावरती फडणवीसांनी सभागृहामध्ये थेट असं सांगितलं होतं की तुम्ही एक वेळेस माझ्यावरती टीका करा, परंतु मिसिंग लिंकसारख्या मोठ्या प्रोजेक्टवरती टीका करू नका, हा महाराष्ट्राचा अपमान असेल. जे विरोधकांनी सुरू केलं की 7,000 कोटी पाण्यात गेले, मिसिंग लिंकचं बांधकामाबद्दल किंवा त्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरती बोलताना फडणवीसांनी सभागृहात थेटपणे सांगितलं होतं की तुम्ही एक वेळेस माझा अपमान करा, परंतु महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही, कोणाला सोडणार नाही. तर त्यावरती मनसे अध्यक्ष जे राज ठाकरे होते त्यांनी काल एका मेळाव्यामध्ये बोलताना असं सांगितलं की महाराष्ट्राचा हा कसला अपमान आला. जर एखाद्या गोष्टीबद्दल, मिसिंग लिंक सारख्या मोठ्या प्रोजेक्टबद्दल जर काही दुर्घटना घडत असेल किंवा दरड कोसळण्यासारखी घटना घडत असेल तर त्यावरती बोलणं किंवा टीका करणं याच्यात अपमान कुठला आला. त्यामुळे अशा प्रकारे सोडणार नाही किंवा बघून घेईन ही भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. हा थेट राज ठाकरेंनी मांडलेला मुद्दा होता आणि त्यांनी पण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे की पहिल्यांदाच थेट एकेरीती उल्लेख त्यांनी केला होता राज ठाकरेंनी परिसभेमध्ये की बाबा महाराष्ट्राचा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला ही भाषा शोभत नाही. खरं तर हा बऱ्यापैकी राजकीय वर्तुळातसुद्धा चर्चेचा मुद्दा ठरला की फडणवीसांनी विरोधकांना किंवा तिथल्या म्हणजे टीका करणाऱ्यांना थेट म्हणजे कुत्ता म्हणणं किंवा या प्रकारे उपमा देणं हे शोभलं नाही. ही फडणवीसांची भाषा नाही आहे, कारण त्यांच्याकडे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून पाहिलं जातं आणि त्यांनी आजपर्यंत जे काही विरोधी म्हणजे पक्षनेतेपद असताना सुद्धा त्यांनी जे मुद्दे मांडले होते त्यावरती सुद्धा म्हणजे तसं राज ठाकरे बोलून गेले ना. ते राज ठाकरे पण बोलले ते की बाबा तुम्ही जे मुद्दे मांडले होते, तुम्ही जे प्रश्न उपस्थित करत होतात ते सुद्धा कुठेतरी म्हणजे तुम्ही जे कराल ते राजकारण म्हणजे हां, आणि बाकीच्यांनी करायचं, विरोधकांनी जे करायचं ते राजकारण. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्र्यांची पण भाषा चुकल्यासारखं मला वाटतंय. मला एक दुसरा मुद्दा उपस्थित करायचा आहे. भाजपचे एक मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा, तर ते आता वादात अडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कसं तर त्यांनी एक वक्तव्य केलं आहे, ज्यावेळेला भाजप हा सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा तर तो शेतीमुळं म्हणून नाही ओळखला जायचा, तर त्या काळात जे स्टार्टअप होते त्या स्टार्टअपमुळे तो सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा. हे वक्तव्य त्यांनी केलं आहे आणि यामुळे आता सगळीकडे संताप पाहायला मिळतोय. जे शेतकरी नेते आहेत तर त्यावर संताप व्यक्त करतायत. तुपकर यांनी यावर संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणालेत की मंगलप्रभात लोढा यांचा जो हा शेतकऱ्यांबद्दलचा दृष्टिकोन आहे हा खूप वाईट आहे, हा नसायला पाहिजे, किंवा ही जी अनास्था त्यांनी दाखवली ही नसायला पाहिजे. आणखीन एक शेतकरी नेते त्यांनी तर मंत्रिमंडळातून राजीनाम्याची मागणीच केलेली आहे त्यांच्या. तुपकरांनी बोलताना असं म्हटलं होतं की लोढांच्या जेवणात शेतीचे पदार्थ देऊच नका, नट बोल्ट द्या, त्यांना सिमेंट खायला द्या, असं त्यांनी टीका केली आहे त्यांच्यावरती. तर आता एकंदरीतच हे जे प्रकरण आहे शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे. आणि दुसरा एक मुद्दा आहे राज ठाकरेंचा. तर काल आपण पाहिलं की रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वर्धापन मेळाव्यात ते बोलत होते, तर पहिल्यांदा आपण त्यांना पाहिलं आहे की फडणवीसांवर त्यांनी एकेरी उल्लेख केलेला आहे फडणवीसांचा. तर याआधी त्यांनी कधी केला नव्हता, पहिल्यांदाच आपल्याला ते अशा आवेशात दिसलेले आहेत. तर मला वाटतं ठाकरेंचे जे खासदार फुटलेले आहेत
तर त्यानंतर उद्धव ठाकरे आपल्याला जास्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि आता महापालिकेत दोन्ही भाऊ एकत्र आपल्याला दिसले होते. तर त्याच पार्श्वभूमीवर मलाही वाटतं की राज ठाकरे हे नेहमीपेक्षा जास्त आक्रमक होऊन आता मुख्यमंत्री असतील किंवा भाजप असतील यांच्यावर टीका करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे असं मला वाटतं. तर एकंदरीतच राज्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपण चर्चा केलेली आहे. ही चर्चा आम्ही तुमच्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी आमच्या चॅनलवरती दाखवूच. यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.